बटाटे पोहे बनवण्यासाठी मी एका चाळणीमध्ये पाव किलो पोहे धुवून घेतलेले आहेत। हे पोहे आपल्याला धुवून 5 मिनिटं असेच राहू द्यायचे आहेत। आता पोहे बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम केलेले आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला हे बटाटे कापून घेतलेले ते फ्राय करून घ्यायचे आहेत। बटाटे फ्राय करताना गॅस आपला मीडियम हवा आणि त्याच्यावरती थोडेसे मीठ ॲड करूया आपण। आणि बटाटे आपण फ्राय करून घेऊया। बटाटे व्यवस्थित फ्राय होत आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आपले बटाटे छान सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून झालेले आहेत। आता ह्याला आपण काढून घेऊया। तेलामध्ये आपण शेंगदाणे पण फ्राय करून घेऊया। शेंगदाणे पण मस्त खरपूस असे भाजून झालेले आहेत। त्याला पण बटाट्यांसोबत आपण काढून घेऊया। आता आपण पोहे बनवायला सुरुवात करूया। प्रथम याच कढईमध्ये आपण मोहरी घेऊया। मोहरी व्यवस्थित तडतडली याच्यामध्ये जिरे ॲड करू, कढीपत्ता, आपण मिरची फ्राय करून घेऊया। कांदा मिक्स करूया। आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया। त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ ॲड करूया। कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे हे पहा। आता आपण ह्याच्यामध्ये हळदी पावडर ॲड करूया। मिक्स करून घेऊया। हळदी पावडर मिक्स झाली की त्याच्यामध्ये आपण बटाटे आणि शेंगदाणे फ्राय केले ते मिक्स करू आणि आपले पोहे ॲड करूया। पोहे व्यवस्थित असे मोकळे करून ॲड करा, म्हणजे जे असे जाड जाड राहणार नाही। आता याच्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचे आहे। मीठ नेहमी पोहे टाकल्यानंतर ॲड करा, म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित पोह्यांना लागेल। आणि सर्व मसाले आणि पोहे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपले पोहे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे। तर मी ते पोहे जास्त वेळ मऊ राहण्यासाठी मी टिप सांगते। जेव्हा आपले पोहे मिक्स करून होतात तेव्हा 1 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून ते होऊ द्यायचे बारीक गॅसवरती, फक्त 1च मिनिट, जास्त नाही। याच्याने काय होतं, आपले पोहे जास्त वेळासाठी मऊ राहतात। 1 मिनिट झालेला आहे बघा। आपले पोहे रेडी आहे। याला आपण आता कोथिंबीरीने गार्निश करूया। आपले चविष्ट असे बटाटा पोहे रेडी आहेत। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा। थँक्यू।